शेतकरी बांधवांच्या खात्यावरती थेट आता 4,000 रुपये जमा होणार। नमो शेतकरी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय। तर अशा पद्धतीची शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। फक्त हीच आनंदाची बातमी नाही तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अजून एक या ठिकाणी आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच की पीएम किसान योजने संदर्भात आहे। आता पीएम किसान योजनेचा सुद्धा 24वा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देण्यामध्ये येणार आहे। आता नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 2,000 रुपये या ठिकाणी जमा होणार। नमो शेतकरी योजनेचे नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रखडलेले 2 हप्ते जमा होणार ए टू झेड माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ म्हटलं तरीही काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी बांधवांनो आता कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये व रखडलेला 10वा हप्ता सुद्धा आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की त्याचे देखील 2,000 रुपये नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार। आता शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम म्हणजेच की पाहून घ्या की नमो शेतकरी योजनेचे म्हणजेच की 2 + 2 4,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजेच की आता सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारचा आणि तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 6,000 रुपये इतकी मोठी रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे, नेमकी केव्हापर्यंत रक्कम जमा होणार आहे आणि नेमकी फिक्स तारीख या ठिकाणी काय असणार आहे आता आपण ए टू झेड माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्ताभाऊ भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले की या तारखेला या जिल्ह्यातील म्हणजेच की पहिला टप्पा वितरित करण्याला सुरुवात होणार आहे। आता कोणती तारीख आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे ए टू झेड माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी एक एक करून सांगणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर शेतकरी बांधवांनो अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो आता खऱ्या अर्थानं तुमच्या बँक खात्यावरती एकत्रपणे 6,000 रुपये रक्कम या तारखेला जमा होणार आहे आणि पहिलाच टप्पा या तारखेला या ठिकाणी म्हणजेच की पात्र शेतकरी बांधवांचा जमा होणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणती तारीख आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे हे मी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे। थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आता मोबाईलकडे नक्की लक्ष ठेवा, कारण की शेतकरी बांधवांनो सरकारचा मोठा निर्णय झालेला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला। याच तांत्रिक बाबींमुळे, काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला। याच कारणांमुळे शेतकरी बांधव सरकारवरती म्हणजेच की नाराजी व्यक्त या ठिकाणी करत होते आणि आता हेच सरकारच्या माध्यमातून लक्षात घेण्यामध्ये आलेलं आहे आणि आता खऱ्या अर्थानं या तारखेपासून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तारखेला रक्कम जमा होणार आणि सरकारच्या माध्यमातून नेमकी कोणती तारीख देण्यामध्ये आलेली आहे या ठिकाणी आता सविस्तरपणे पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला इतर कोणत्याही बातम्या या ठिकाणी पाहण्याची गरज देखील पडणार नाही। तुम्हाला अनेक साऱ्या बातम्यामध्ये असं सांगण्यामध्ये येतं की तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले किंवा जमा होणार, परंतु तुम्ही जर का प्रत्यक्षामध्ये तुमच्या म्हणजेच की जवळच्या बँक खाते चेक केले तर तुमच्या खात्यावरती नमोचा सुद्धा हप्ता जमा झालेला नसतो आणि पीएमचा सुद्धा हप्ता जमा झालेला नसतो। परंतु शेतकरी बांधवांनो आता काळजी किंवा कसलीही चिंता करू नका, सरकारचा मोठा निर्णय झाला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आणि पीएम किसान योजनेच्या म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये पूर्णपणे जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो नेमकी यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। शेतकरी बांधवांनो व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार। तर पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की
की पहिलाच टप्पा या तारखेला म्हणजेच की 19 जिल्ह्यांचा असणार आहे आणि 19 जिल्ह्यामध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे। कोणती तारीख आहे आपण हे पुढे जाणून घेणार आहोत, परंतु नेमकी कोणती 19 जिल्हे आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया। या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायचं आहे। जर का या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर आता खऱ्या अर्थानं तुमच्या देखील बँक खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता 5 शेतकरी बांधवांनो आपण जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया, त्यानंतर लगेच आपण पुढे हे जाणून घेऊया की कोणती शेतकरी बांधव पात्र होण्यासाठी तुम्हाला नेमकी कोणती कामे करायची आहेत आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो आपण हे जाणून घेऊया की नेमकी कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या ठिकाणी खऱ्या अर्थाने जमा होणार आहे, हे देखील आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तारीख सुद्धा पाहायची आहे, त्यासोबत तुमच्या जिल्ह्याचं नाव म्हणजेच की या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेलं आहे का, सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये लावण्यामध्ये आलेलं आहे का, हे तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला, तुम्हाला मी जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, यामध्ये नक्कीच तुमचा जिल्हा चेक करा। तर पहा शेतकरी बांधवांनो, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे गोंदिया। गोंदियामधील शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता कधी जमा होणार, अशी सातत्याने म्हणजेच की प्रतीक्षा करत असाल तर आता गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। गोंदियामधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती या तारखेला रक्कम जमा होणार आहे। कोणती तारीख आहे आता आपण पुढे जाणून घेणार आहोत। त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो, तो म्हणजेच की अहमदनगर। अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील नागरिक असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा आता इथे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम तिन्ही योजनांची म्हणजेच की नमोचे 2 हप्ते व पीएमचा 1 हप्ता एकत्रपणे दिला जाणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही कसली काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती आता खऱ्या अर्थानं सरकारच्या माध्यमातून वाटप सुरू झालं असून आता तुमच्या देखील खात्यावरती या तारखेला पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे पुणे। पुण्यामधील शेतकरी असाल, पुण्यामधील नागरिक असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याचा लाभ घेत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची पीएमच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ पालघर। यवतमाळ पालघर मधील शेतकरी असाल, यवतमाळ पालघर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता यवतमाळ पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। यवतमाळ पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे जालना। जालना मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर वाशिम परभणी। वाशिम परभणी मधील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे जळगाव कोल्हापूर। जळगाव कोल्हापूर मधील शेतकरी असाल, जळगाव कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षामध्ये असाल तर आता ही तुमची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी रायगड। रत्नागिरी रायगड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे। त्यानंतरचा वर्धा ठाणे सिंधुदुर्ग। वर्धा ठाणे सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, वर्धा ठाणे सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, वर्धा ठाणे सिंधुदुर्ग मधील कोणत्या पण एका तालुक्यातील नागरिक असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या तारखेला जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो नागपूर नाशिक। नागपूर नाशिक मधील शेतकरी असाल, नागपूर नाशिक मध्ये राहून शेती करत असाल, नागपूर नाशिक मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो बुलढाणा।
बीड, बुलढाणा, बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. बुलढाणा, बीड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती. अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती मधील शेतकरी असाल, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल. आज हप्ता जमा होणार की उद्या हप्ता जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. या तारखेला हप्ता जमा होणार आहे. कोणती तारीख आहे हे देखील पाहणार आहोत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे भंडारा. भंडारा मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा चंद्रपूर. चंद्रपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. त्यानंतर धुळे, गडचिरोली. धुळे, गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आता नेमकी कोणत्या तारखेला रक्कम जमा होणार आहे हे थोडक्यात जाणून घेऊया. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, पात्र होण्यासाठी महत्त्वाची कामे ती म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर का PM चे मागील हप्ते भेटत असतील तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व म्हणजेच की शेतकरी बांधवांनो एकत्रपणे 6000 रुपये रक्कम जमा होणार आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जर का तुमचं फार्मर ID तुम्ही बनवलेलं असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यासोबत ही KYC तुम्ही पूर्ण केलेली असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. जर का आधार बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तर आता चला नेमकी कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे ती तारीख सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका शेतकरी बांधवांनो. यामध्ये नेमकी आता कोणत्या जिल्हे तुम्हाला सांगितलेलीच आहेत, परंतु आता कोणती तारीख आहे पहा. तर पहा शेतकरी बांधवांनो, 15 ऑगस्ट पासून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्याची म्हणजेच की शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.